नाट्यमय राजकीय घडामोडींदरम्यान आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन गोरेगावच्या नेस्कोमध्ये शिंदेंचा तर षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंचा मेळावा। ठाकरेंचे फुटीर खासदार शिंदेंच्या मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। राजकीय अस्तित्वाचं मोठं संकट, विकास निधीच्या अभावामुळे निर्णय। बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया। आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी तरी सक्रिय राहायला हवं होतं। बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांचा वाद। कितीही कारणे द्या, तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं हेच सत्य। महाराष्ट्र हे घाणेरडं राजकारण सहन करणार नाही। आदित्य ठाकरेंकडनं एक पोस्ट करत ओमराजेंसह बंडखोर खासदारांवर हल्लाबोल। खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यामध्ये जगदीश हरताडेंच्या फेसबुक पोस्टवर निंबाळकरांचा फोटो समोर, तर कोर्ट घरात भरतं का, आम्हाला काय शिकवता, राऊत ओमराजेंवर संतापले। खासदार ओमराजे निंबाळकरांची सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग, फॉलोअर्सच्या संख्येतही मोठी घट सुरू। बंडखोरीनंतर समर्थकांचा संताप, 2 दिवसात 15,000 फॉलोअर्स घटले। बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावणं। जिल्हा प्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक होणार। बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। अर्धा तास ईडी सीबीआय बाजूला ठेवा, भाजपचे 7 तुकडे होतील। सर्वात आधी गिरीश महाजन फुटतील, संजय राऊतांचा निशाणा, तर भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद। नवनाथ बन यांचा पलटवार। आगे आगे देखो होता है क्या, काही दिवसात पुन्हा स्फोट होईल, आमदार संतोष बांगर यांचा दावा। 6 खासदारांनंतर आता 14 आमदार सुद्धा फुटण्याचे संकेत। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची वर्धापन दिनी फेसबुक पोस्ट चर्चेत। संजय जाधव, संजय पाटील, नागेश आष्टीकर यांच्या पोस्टवरून ठाकरेंसह मशाल चिन्ह गायब। बाळासाहेब ठाकरेंशिवाय पोस्टमध्ये कोणाचाही फोटो नाही। खासदार राजाभाऊ वाजे यांचं नाशिकमध्ये समर्थकांकडून जंगी स्वागत। 6 खासदार पक्ष सोडून गेले, मात्र वाजे ठाकरेंसोबत असल्यामुळे कार्यकर्त्यांकडून कौतुक। ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी। ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा। पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात। अमित शहांसोबतच्या भेटीत सुनेत्रा पवारांची खासदारांबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार 12 डिसेंबरपर्यंत आमच्यासोबत येऊ शकतात, धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा। तर आत्राम स्वतःची मुलगी सांभाळू शकले नाहीत, मुलीनंच त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली। अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर। अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेणार। उद्या पोलीस परेड मैदानामध्ये शहांची जाहीर सभा। आम्हाला येड्यात काढू नका, निर्णय लवकर मार्गी लावा। 29 ऑगस्टच्या आत 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र द्या, अन्यथा पुन्हा उपोषणाला बसणार, जरांगेंचा अल्टिमेटम। बेस्टचे कर्मचारी बेमुदत संपावर। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल। बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियनचा मात्र संपाला विरोध। राज्यामध्ये 24-25 जून पासून मान्सून सक्रिय होणार। भारतीय हवामान विभागाचा अंदाज, देशभरात सरासरीच्या तुलनेत 41% पावसाची तूट। मान्सूनची रखडलेली वाटचाल 24 जून पासून गतिमान होण्याची शक्यता। मुंबईमध्ये 25% पाणी कपातीचे संकेत। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये 9.67% साठा शिल्लक। 10 दिवसात पाऊस न पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 20 ते 25% पाणी कपातीची शक्यता। जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात 15,000ची मोठी घसरण। सोनंही 4,600 रुपयांनी स्वस्त। सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा 1,48,948 रुपयांवर, तर चांदीचा भाव 2,38,960 रुपये। जळगावच्या मुक्ताईनगरमधील 5 गावात